नमस्कार. बुकमार्कच्या आजच्या सत्रामध्ये आपण चर्चा करत आहोत न्यायालयाचा अवमान म्हणजे काय या विषयावरती. शासन व्यवहाराची 3 अंग राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सांगितली जातात. कायदे मंडळ म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यपालिका आणि ज्युडिशियरी म्हणजे न्यायपालिका. कायदे मंडळाचं काम हे कायदे तयार करणं असतं. कार्यकारी मंडळाचं काम हे कायद्यांची अंमलबजावणी करणं हे असतं आणि कायद्याचा अर्थ लावणं, अपराधाला शिक्षा करणं हे काम न्यायसंस्थेचं, न्यायपालिकेचं असतं. न्यायालयाचा अवमान म्हणजे काय ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी ही व्यवस्थेची पार्श्वभूमी आपण थोडीशी नीट समजून घ्यायला हवी. न्यायालयाचा अवमान या विषयाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा न्यायालयाचा मान काय असतो हेही आपल्याला माहित पाहिजे. आपण बघू शकतो की एखाद्या न्यायालयामध्ये जेव्हा न्यायाधीश प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या पुढे त्यांचा एक कोर्ट ऑर्डरली किंवा शिपाई हा अगोदर न्यायालयात प्रवेश करतो आणि तो होशियार किंवा सायलेन्स अशा स्वरूपाची हाक देतो आणि त्याच्यानंतर न्यायाधीश महोदयांचं आगमन होत असतं. आपण बघू शकतो की जेव्हा न्यायालयात साक्षीदार साक्ष देण्यासाठी एखाद्या खटल्यामध्ये उपस्थित असतो तेव्हा साक्ष सुरू होण्यापूर्वी त्याला देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही अशा स्वरूपाची साक्ष देण्यापूर्वी शपथ दिली जाते. या व्यवस्थेतल्या या बारकाव्यांकडे आपण जर नीट बघितलं तर एक गोष्ट जी आपण ध्यानात घ्यायला हवी ती ही की या एकूणच व्यवस्थेची जी शुचिरभूतता आहे, जे पावित्र्य आहे ते जपलं जावं यासाठी काही कृती ह्या ठळकपणे अंगीकारल्या जातात आणि त्यापैकीच ही 2 उदाहरणं मी आपल्याला सांगितली. न्यायालयाच्या अवमानाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मला एका गमतीशीर केसचा या ठिकाणी संदर्भ द्यावासा वाटतो. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविषयी त्यांच्या कार्यक्षमतेवरती आणि त्यांच्या कार्यशैलीच्या आधारे एका वाह इंडिया नावाच्या मासिकाने एक सर्वे किंवा एक अहवाल प्रकाशित केला आणि त्या सर्वेसाठी त्या मासिकाच्या संपादक मंडळाने किंवा पत्रकारांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम करणाऱ्या काही वकील मंडळींचे अभिप्राय घेतले होते असं त्या मासिकाचं म्हणणं होतं. आणि सर्वेमध्ये काय माहिती प्रकाशित करण्यात आली होती की दिल्ली उच्च न्यायालयातले टॉप 10 न्यायाधीश कोणते आहेत त्यांची माहिती. मग हे टॉप 10 न्यायाधीश निवडत असताना त्यांची कार्यशैली, ते केसेस मध्ये किती प्रमाणात निकाल देतात या संबंधीची माहिती त्या मासिकानं प्रकाशित केली होती. न्यायालयानं अर्थातच या बातमीची गंभीर दखल घेतली आणि त्या मासिकाला खडसावलं आणि त्या संबंधीचा निवाडा आपण इंटरनेटवरती उपलब्ध असेल तो वाचू शकता. इथे एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी की न्यायाधीश किंवा न्यायसंस्था ही कुठली धावांचा डोंगर उभी करणारी क्रिकेटची टीम नव्हे. त्यामुळे अशा पद्धतीनं न्यायसंस्थेचं चित्र टॉप 10 न्यायाधीश अशा पद्धतीनं समाजापुढे जाणं हे न्यायसंस्थेच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे असं न्यायालय म्हणालं. ही एक केस आहे. आपल्या वाचनामध्ये, आपल्या पाहण्यामध्ये अनेक केसेस आपल्या कानी पडत असतील, आपण बातम्यांमध्ये बघू शकत असाल. न्यायालयाच्या अवमानाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला इथे आवर्जून 1971 सालच्या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट्स ऍक्ट या कायद्याचा उल्लेख करावा लागेल. एकूण 24 कलमांच्या या कायद्यामध्ये अवमान म्हणजे काय त्याची व्याख्या दिलेली आहे. आपल्या माहितीस्तव अवमानासाठी, न्यायालयाच्या अवमानासाठी 6 महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची किंवा 2000 रुपयांपर्यंतच्या आर्थिक दंडाची शिक्षा केली जाऊ शकते. कलम 12 न्यायालयीन अवमानाचा कायदा 1971 मध्ये असं म्हटलेलं आहे. पण 1971चा हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी काय परिस्थिती होती? त्यापूर्वी 1926 आणि 1951 या 2 वर्षांच्या स्वतंत्र कायद्यांच्या आधारे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी एखाद्या आरोपीला शिक्षा ही केली जात होती. 1962 साली H.N. सन्याल, तत्कालीन सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली नव्या अवमानाच्या कायद्याचं प्रारूप ठरवण्यासाठी. आणि ते प्रारूप त्या समितीनं शिफारस केल्यावर हुकूम 24 डिसेंबर 1971 पासून न्यायालयीन अवमानाचा कायदा 1971 या नव्या कायद्याद्वारे अंमलात आला आहे. कलम 2C सेक्शन 2C कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट मध्ये
न्यायालयाचा अवमान म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. बरं, या ठिकाणी एक महत्वपूर्ण गोष्ट आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कलम 19(1) मध्ये सर्व नागरिकांना दिलेलं आहे. पण याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कलम 19 उपकलम 2 मध्ये काही निर्बंध सांगितलेले. कोणते आहेत ते? सार्वजनिक स्वास्थ्य, देशाचं सार्वभौमत्व आणि ऐक्य, एखाद्या परकीय राष्ट्रासोबतचे आपले म्हणजे आपल्या देशाचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध, नंतर एखाद्याला एखादा गुन्हा करण्यासाठी उद्युक्त करणे, सभ्यता, नैतिकता, त्यातच न्यायालयाचा अवमान हा देखील एक निर्बंध येतो. याखेरीज अब्रू नुकसानी हा पण एक निर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती अस्तित्वात आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला त्याच्या अवमानाबद्दल दंड करण्याचा अधिकार आहे असं सांगितलेलं आहे. आणि कलम 215 मध्ये उच्च न्यायालयाला त्याच्या अवमानाबद्दल अपराधी व्यक्तीस दंड करण्याचा अधिकार आहे असं सांगितलेलं आहे. आपण बोलत होतो कलम 2C न्यायालयीन अवमानाचा कायदा यामध्ये असलेल्या अवमानाच्या व्याख्येबद्दल. कलम 2C मध्ये जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये 2 स्वरूपाचे अवमान सांगितले गेलेले आहेत. एक असतो दिवाणी स्वरूपाचा अवमान म्हणजे सिव्हिल कंटेम्प्ट आणि दुसरा असतो क्रिमिनल कंटेम्प्ट. न्यायालयानं असं सांगितलं महानगरपालिकेला, एखाद्या स्थानिक, की या शहरात असलेले रस्त्यांवरचे सर्व खड्डे तुम्ही 6 आठवड्यांच्या कालावधीमध्ये बुजवा. आणि काही कारणास्तव महानगरपालिकेकडून ते काम होऊ शकलं नाही तर हा न्यायालयाचा सिव्हिल कंटेम्प्ट म्हणजेच दिवाणी स्वरूपाचा अवमान ठरतो. पण क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणजे काय? क्रिमिनल कंटेम्प्टची व्याख्या ही त्या कायद्यामध्ये दिलेली आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर सोपं करून आपण वर्तमानपत्रांमध्ये वाचतो की एखाद्या आरोपीनं चिडून संतापून न्यायाधीशांच्या दिशेनं भर न्यायालयामध्ये बूट भिरकावला किंवा पायातली चप्पल भिरकावली. हा जो अवमान आहे हा क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणजे फौजदारी स्वरूपाचा अवमान आहे हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. फौजदारी स्वरूपाच्या अवमानाची जी व्याख्या कायद्यात दिलेली आहे त्यात एकूण 3 वेगवेगळे त्या व्याख्येची फोड करून आपण जर बघायचं ठरवलं तर बघू शकतो. पहिलं आहे न्यायालयाची जो कोणी व्यक्ती एखादी गोष्ट बोलतो आहे किंवा व्यक्त होतो आहे शब्दांद्वारे, चित्रांद्वारे, त्या व्यक्तीच्या त्या शब्दांमुळे, त्या वक्तव्यामुळे जर न्यायालयाची प्रतिमा मलिन होत असेल तर तो फौजदारी स्वरूपाचा अवमान ठरतो. नंबर 2, खटल्यातील न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप ठरेल असं जर एखादा व्यक्ती बोलत असेल किंवा अशी कुठली कृती करत असेल तर तो देखील फौजदारी स्वरूपाचा अवमान ठरतो. नंबर 3, न्यायिक प्रशासनात अडथळा निर्माण होईल असं जर कोणी व्यक्ती वर्तन करत असेल किंवा वक्तव्य करत असेल तर तो देखील फौजदारी स्वरूपाचा अवमान सांगितलेला आहे. कलम 12 मध्ये आपण बघितल्याप्रमाणे 6 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा 2000 रुपयांपर्यंतचा आर्थिक दंड ही शिक्षा कायद्यात सांगितलेली आहे. अवमान काय ठरत नाही ते पण कायद्यामध्ये सांगितलेले आहे. नंबर 1, काय अवमान नाही? न्यायालयीन प्रकरणांचं अचूक वार्तांकन करणं हा अवमान नाही. न्यायालयीन निवाड्यावरती रास्त, वाजवी किंवा निकोप टीका करणं हा देखील न्यायालयाचा अवमान ठरत नाही. आणि नंबर 3, कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल वरिष्ठ न्यायालयाकडे जर कोणी तक्रार केली तर तो देखील म्हणजे आपल्या काही मागण्यांसंबंधी तर तो देखील न्यायालयाचा अवमान ठरत नाही असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. कायद्याचं हे स्वरूप आपण समजून घेतलंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती न्यायालयाचा अवमान हा देखील एक निर्बंध आहे हे देखील आपण समजून घेतलंय. आता काही निवड्यांबद्दल बोलूयात आणि आपल्या चर्चेचा समारोप करूयात. लॉर्ड डेनिंग या न्यायाधीशांचं कायद्याच्या विद्यार्थ्यांना सतत संदर्भ दिला जातो. तो यासाठी की लॉर्ड डेनिंग यांनी आपल्या जीवनात आलेल्या अनुभवांवरती खूप सुरेख अशा स्वरूपाची काही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यापैकीच एका पुस्तकामध्ये न्यायालयीन अवमानासंबंधीचा एक गमतीशीर किस्सा आलेला आहे, तो मी आपल्याला सांगू इच्छितो. एक मनुष्य
आपल्या खटल्याच्या आपल्या केसच्या सुनावणीची वाट बघत न्यायालयात सलग 2 ते 3 दिवस बसून होता. अर्थात ही इंग्लंडमध्ये किंवा परदेशात घडलेली गोष्ट आहे. आणि बसल्यानंतर कंटाळल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी मनात अशी युक्ती सुचली की हे न्यायालयातलं संपूर्ण वातावरण अतिशय गंभीर अशा स्वरूपाचं येते, हे मला बदलायचं आहे. म्हणून त्यानं ठरवलं की एका रासायनिक प्रयोगशाळेत म्हणजे एका लॅबोरेटरीमध्ये आपण जायचं आणि तिथे लाफिंग गॅस म्हणजे आपल्याला माहिती असेल की एक अशा स्वरूपाचा वायू असतो की जो जर वातावरणात पसरला तर माणसंही हसायला लागतात, तर तो आपण सोडूयात. तर या सद्गृहस्थांनी आपल्या केसच्या सुनावणीचा नंबर लागत नाहीये हे बघून प्रत्यक्ष त्या लॅबोरेटरीमध्ये प्रवेश केला. तिथनं त्या गॅसचं ते सिलेंडर हस्तगत केलं, कशा पद्धतीने त्याचं त्याला माहिती. आणि दुसऱ्या दिवशी न्यायालयाचं जे एअर कंडिशनिंगचं सेंट्रलाइज्ड एसीचं एक चेंबर होतं त्या ठिकाणाहून आपण तो गॅस सोडूयात या हिशोबाने तो शिडी लावून तिथे प्रवेश करणार होता. तेवढ्यात त्याला पोलिसांनी धरलं. पोलिसांनी धरल्यानंतर त्याला न्यायालयापुढे उपस्थित केलं गेलं आणि न्यायालयानं त्याला अवमानासाठी काही शिक्षा केली. तर या आरोपीनं आपल्या या शिक्षेच्या बद्दलची केस ही अपिलात वरिष्ठ न्यायालयाकडे दाखल केली. वरिष्ठ न्यायालयात अर्थात लॉर्ड डेनिंग हे एक न्यायाधीश होते ज्यांच्या पुढे ही केस सुनावणीला लागली. आणि लॉर्ड डेनिंग यांनी असं म्हटलं की ह्याचा जो न्यायालयात खळबळ माजवण्याचा प्रयत्न होता तो यशस्वी होऊ शकला नाही आणि त्या अगोदरच त्याला पकडण्यात आलं. त्यामुळे जी कारवाई करण्यासाठी तो पुढे जात होता ती जर तो यशस्वीरित्या करू शकला नाही तर त्याला शिक्षा कशी द्यायची, म्हणून त्याला सोडून देण्यात आलं. जॉली LLB दुसरा हा जो चित्रपट अक्षय कुमार याने अभिनय केलेला, वकिलाची भूमिका केलेला प्रदर्शित झाला, त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल झाली होती. झालं असं की चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्या चित्रपटाचे जे काही ट्रेलर्स हे युट्यूबवरती सोशल मीडियावरती प्रदर्शित झाले होते, त्या ट्रेलरमध्ये एक दृश्य ठळकपणे दिसून येत होतं की अक्षय कुमार जो वकील आहे तो आपल्या पक्षकाराला इशारा करतो आणि इशारा केल्यानंतर पक्षकार आपल्या पायातलं जे काही बूट चप्पल असेल ते काढून न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावतो आणि न्यायाधीश बाजूला सरकतात. हे दृश्य त्या ट्रेलरमध्ये बघितल्यानंतर या दृश्याबद्दल आक्षेप घेऊन एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरती बंदी टाकावी या मागणीसाठी. न्यायालयानं 3 तज्ज्ञ लोकांची समिती नेमली. त्यापैकी 2 ज्येष्ठ वकील होते, सिनियर ॲडव्होकेट, आणि 1 वैद्यकशास्त्राचे डॉक्टर होते. आणि या 3 लोकांच्या समितीने चित्रपटाचं प्रदर्शनपूर्व परीक्षण केलं आणि त्यांनी आपला अहवाल न्यायालयाकडे सादर केला. आणि न्यायालयानं त्या चित्रपटाचं जर प्रदर्शन व्हायचं असेल तर चित्रपटातलं ते दृश्य गाळण्यात यावं असा आदेश केला. अवमानासंबंधी आपल्याला अनेक केसेस वाचायला मिळतील. न्यायालयाबद्दल कोणीही भाष्य करू नये अशी कायद्याची अपेक्षा नाहीच आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याला कनिष्ठ न्यायालयाने दिलेली तुरुंगवासाची शिक्षा एका मोटर ऍक्सिडेंट केसमध्ये जेव्हा उच्च न्यायालयानं रद्द केली आणि त्या अभिनेत्याला दोषमुक्त म्हणून घोषित केलं, तेव्हा अत्यंत क्लेशदायी अशा स्वरूपाचे मेसेजेस सोशल मीडियावरती फिरत होते. होय, मी सलमान खान बद्दल बोलतोय. जर सलमानला शिक्षा झाली असती किंवा त्याची शिक्षा कायम झाली असती तर माझा पैशावरचा विश्वास उडाला असता, अशा स्वरूपाचे ते मेसेजेस होते. अशा स्वरूपाचे मेसेज हे अभ्यासे वीण प्रगटो नये अशा स्वरूपाचीच मानसिकता दर्शवतात. मला आठवतं मदभूषी श्रीधर म्हणून केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्त म्हणून ज्यांनी पदभार पाहिला होता आणि जे नालसार विद्यापीठ हैदराबाद इथे प्राध्यापक म्हणूनही सुरुवातीला काही काळ कार्यरत होते, त्यांनी सलमान खान केस मधल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावरती भाष्य करणारा एक लेख लिहिला. त्यात त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली. त्यापैकी एक निरीक्षण असं होतं की एका साक्षीदाराला पुन्हा कोर्टापुढे उपस्थित राहण्यासाठी म्हणून आदेश केला जाऊ शकत असता, ज्याबद्दल न्यायालयानं विचार करायला हरकत नव्हती. मला असं सांगायचंय की अशा स्वरूपाच्या निरीक्षणामध्ये, अशा निरीक्षणाला आपण रास्त किंवा निकोप
आणि वाजवी निरीक्षण म्हणू शकतो. पण जे सुरुवातीचं विधान मी आपल्याला सांगितलं त्यात नक्कीच रास्त आणि वाजवी काही नाहीये. तशा मेसेज मागे न्यायालयाची प्रतिमा मलिन करणं हाच एक हेतू असू शकतो. त्यामुळे आपल्या देशामध्ये जी स्पर्धा लागलेली असते, कुठल्याही गोष्टीविषयी सखोल वाचन, अभ्यास आणि आकलन न करता व्यक्त होण्याची, तशा स्वरूपाची स्पर्धा ही अनेक वेळा न्यायालयीन निवाड्यांबद्दल आणि न्याय प्रक्रियेबद्दल अज्ञानातून अनेक लोक त्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. अशा स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हायचं कारण नाहीये. त्यासाठी आपण हा विषय समजून घेतला. बुकमार्कमध्ये अन्य कुठल्या तरी विषयासोबत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.